निवडणूक म्हटलं की मतदान झालं, मतदानाचा विषय आला आणि मतदान म्हटलं की मतदानाच्या माध्यमातून मतदारांनी जो आहे तो निकाल काय दिला याची उत्सुकता जी आहे ती संबंधकारांना असते. मात्र दिलेलं मतदान कितीपत सुरक्षित आहे हे देखील पाहणं प्रत्येक मतदाराचं काम असतं. ज्या पद्धतीनं TV9 मराठी सातत्यानं आढावा घेतोय की आपण मतदान केलेल्या EVM मशीनची परिस्थिती काय. सध्या जर पाहिलं असेल तर कुर्डुवाडी नगरपालिकेची निवडणूक पार पडली नुकतीच आणि आपण जर पाहिलं असेल तर या निवडणुकीचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबरला पार पडताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने एकीकडे मतदान झाल्यानंतरनं जी आहे ती मतमोजणी लांबणीवर गेलेली आहे. त्यामुळं अनेकांच्या ज्या आहेत त्या हिरमोड झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तो नेमका गुलाल कोण उधळणार, फटाक्याची आतिषबाजी कोण करणार, हा प्रतिष्ठेचा विषय देखील या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं मतदान झालंय मात्र आपल्या EVM मशीनची परिस्थिती काय ही प्रत्येकाला जी आहे ती कुठेतरी म्हटलं तरी सुरक्षित आहे का याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक क्षणोक्षणी जे आहे ते TV9 मराठी सातत्यानं अपडेट देताना पाहायला मिळते. मी सध्या कुर्डुवाडी नगरपालिकेच्या मतदान ज्या ठिकाणी झालं होतं नगरपालिकेच्या 29 मतदान केंद्रावर आणि त्या मतदान केंद्राच्या निमित्तानं जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी मतदान झाल्यानंतरच्या EVM मशीन ज्या आहेत त्या या महाराष्ट्र राज्य वाकार महामंडळाच्या गोदामामध्ये जे आहे ते ठेवण्यात आल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. निवडणुकीचा हा जो आहे तो मतदानाचा कौल फार महत्वाचा असणार आहे मतदारांचा आणि केलेलं पवित्र मतदान जे आहे ते लाख मोलाचं मतदान कितपत सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी देखील वेगवेगळ्या नागरिकांना नव्हे तर इथं केवळ फक्त मतदारां जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवार प्रतिनिधींना जे आहे ते या ठिकाणी आपल्याला अनुमती दिल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते. आपण जर पाहिलं असेल तर काही दिवसापासून जे आहे ते उमेदवार जे आहेत राजकीय पक्षाचे विविध ते स्वतः येऊन खातरजमा करून सही देखील करून जातानाचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं होतं. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर उबाटा पक्षाची सत्ता या नगरपालिकेवर 30 वर्षापासूनची आहे. त्यामुळे या सत्तेचा वारू रोखण्यासाठी विविध राजकीय पक्ष काँग्रेस आहे पक्षापासून ते भाजप सत्ताधारी असेल, राष्ट्रवादी शरद पवार गटाची अनोखी युती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती की शिंदे सेनेबरोबर झालेली. एकंदरीत माजी आमदार असलेले संजय मामा शिंदे यांची देखील प्रतिष्ठापना लागलेली आहे. RPI सोबत त्यांनी युती केलेली आहे. ज्या पद्धतीने धनंजय डिकुळे असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले, एकंदरीत माजी माड्याचे खासदार जर आपण विचार केला तर धैर्यशील मोहिते पाटलांची देखील या ठिकाणी प्रतिष्ठापना लागलेली आहे. त्यामुळे एकंदरीत सभांचा धडाका, एकंदरीत नेत्यांचं कितपत वजन आहे या कुर्डुवाडीमध्ये, कोणता नेता सरस ठरतोय, कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षित EVM मशीन असल्याचं पाहायला मिळते आणि कुर्डुवाडी पोलीस असतील, CRPFचं पथक असेल आणि होमगार्ड जे आहे ते तगडा बंदोबस्त आणि डोळ्यात तेल घालून जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पहारा देत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सातत्यानं आढावा घेतोय की खऱ्या अर्थानं पोलिसांचा बंदोबस्त आहे का, कुठं कचराई केली जाते का त्यांच्याकडून, काय दुर्लक्षित होत आहे का, तर तसं चित्र या कुर्डुवाडीमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळं कडेकोट चोख बंदोबस्तामध्ये कुर्डुवाडीकरांचं मतदान जे आहे ते स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन आशिष सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.